पूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये वैयक्तिक टीका अगदी स्तर सोडून सुद्धा झाली, माझ्यावर झाली, माझ्या पक्षावर झाली. पण आम्ही कधीच जशाच तसं उत्तर नाही दिलं. आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत राहिलो. आम्ही जे वास्तव आहे, जे सत्य आहे त्याच्यावरती बोलत राहिलो. त्यामुळं मागच्याही लोकसभेच्या निवडणुकी, विधानसभेच्या हे चालूच होतं, आत्ताही सुरू झालं. मला असं वाटतं मी म्हणत तसं लोकांना ते नाही आवडत. लोकांना तुमच्या भांडणं, तुमच्यातल्या आपापसातल्या भांडणाशी लोकांना काही घेणं नसतं. तुम्ही भांडत बसा. तुम्ही आम्हाला मतदान करायला आवाहन करता, आम्ही का मत द्यायचे तुम्हाला? आम्ही तुम्हाला पुण्यासाठी मत द्यायचं, आम्हाला पुण्याचा विकास हवा आहे, पुण्याची प्रगती हवी आहे, पुण्याचं भविष्य उद्या कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार आम्ही करतोय. तर तुमच्या भांडण्याची आम्हाला काही घेणे. तुम्ही एकमेकांबद्दल काही टीका कराल, गुन्हेगाराचा आकार काय, हे काय, ते काय, किंवा कुठलेही विषय, भ्रष्टाचार काय, हे लोकांना तुम्ही तुमच्यात भांडताय. खरं खोटं लोकांना माहिती आहे काय ते, पण आम्हाला ते नकोय. लोकांना पाहिजे की आम्ही मत देतोय बाबा तुम्हाला, आम्ही जाऊन बटन दाबणार, आम्हाला काय हवंय हे लोकांना माहिती आहे, तेच आम्ही बोलत होतो.